मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत झालेल्या भीषण बस अपघाताबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या अपघातामागे चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। शुक्रवारी पहाटे घडलेल्या या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत। पनवेल येथील नीलम वैभव विभूते यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बस चालक वेगात वाहन चालवत होता आणि खिंडीत वळण घेताना त्याचा ताबा सुटला। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बसचा वेग जास्त होता आणि चालकाने योग्य वेळी नियंत्रण न ठेवल्यामुळे बस थेट उलटली। काही प्रवाशांनीही अपघातापूर्वी चालकाच्या वेगवान आणि बेफिकीर ड्रायव्हिंगबाबत शंका व्यक्त केल्याचे समजते। दरम्यान पोलीस आणि परिवहन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। बसची तांत्रिक तपासणी, चालकाची चौकशी आणि CCTV किंवा इतर पुरावे तपासले जात आहेत। या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चालकांची जबाबदारी आणि वाहनांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। या बसचा मागेच आमची गाडी जात होती। आम्ही गोव्याला चाललेलो। ह्या बस पलटी झाल्यानंतर जेव्हा पॅसेंजरशी बोलणं झालं, ज्यांना हॉस्पिटलला पोहोचवलं, त्यातले काही जे शुद्धीत होते ते बोलत होते की हा बसचा ड्रायव्हर जो आहे तो अतिरिक्त स्पीडनी चालत होता आणि त्या लोकांनी जेव्हा ढाब्याला थांबलेली बस 15-20 मिनिटं अगोदर, म्हणजे 3 वाजता जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्याचा 15-20 मिनिटं अगोदर, तेव्हा त्यांनी पर्याय पण केला की दुसरी बसमध्ये चढायला, पण काहीच नाही भेटलं। शेवटी परत याचाच चढलाय। त्यांनी ऑनलाईन रेड बस ही ॲप आहे, ॲप्लिकेशनमध्ये तक्रार पण केली आहे की ही बस एकदम बेशिस्त चालवत आहेत, एक्स्ट्रा स्पीडवर चालवत आहेत आणि बस झुलते मागे पुढे। मग पॅसेंजर बसच्या आतमध्ये पण पडत राहिलेले 2 वेळा। मग त्यांनी ऑनलाईन तक्रार केल्या सुद्धा नंतर हे ॲक्सिडेंट झालेलं आहे। बाईकवाले मागे होते ना, ते पण बोललेत की ही बस आहे ना ती एकदम बेकायदेशीर ओव्हरटेक करत चाललेली आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काहीच न ठोकता बस त्यांची पलटी झालेली आणि हा जो टर्न आहे तो थोडीशी कव आहे, पण एवढी नाही आहे की कोणती बस टर्न घेऊ शकणार नाही। सो बेसिकली हा सर्वात जास्त स्पीडमध्ये होता, त्यामुळे कंट्रोल नाही झाल्यामुळे बस पलटी झाली।